सामन्याला लगेच सुरुवात करा. पंचाला विनंती राहील. पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता बादच्या दिशेने जाऊ. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला SRK रायडर्स कोपरी, तर दुसऱ्या बाजूला टीम पसवाई 7080 गावदेवी वेहले संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन टीम मध्ये ही लढत असणार आहे. आणि आता 4 षटकांची मॅच. टॉस जिंकल्यानंतर टीम वेहले संघाने या ठिकाणी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आणि आता बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते प्रतिस्पर्धी टीम कोपरी संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. दोन ऑफिशियल पंच, मुख्य पंचाच्या भूमिकेत योगीराज महाराज भुटेरे सर आणि स्क्वेअर लेगचे पंच दत्ता कडव सर यांना तुम्ही पाहतायत. दोन्ही टीमला विनंती राहील, जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा काउंटडाऊन आम्ही चालू करू. 3 षटकांसाठी तुमच्याकडे 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. आणि जर त्याही पेक्षा तुम्ही 1 ते 2 मिनिट एक्स्ट्रा घेतले तर तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमला ही विनंती राहील. लक्षात असू द्या, कारण आता भरपूर मॅचेस आम्हाला कव्हर करायचे. या मॅच नंतर आपण एक क्वालिफाय मॅच घेणार आहोत, जो वेगळ्या हाफमधून डेली शेड्यूल मधून एक संघ जिंकत गेलेला आहे. त्यामधून 2 संघ, एका बाजूला टीम आपती आणि दुसऱ्या बाजूला RD11 चांदप संघ. दोन्ही टीमला विनंती राहील आपण या मॅच नंतर रेडी राहायचे, कारण त्या संघातून जिंकणारा संघ थेट टॉप 5 मध्ये दाखल होणार आहे. आमदार चषक 2025 ची स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मुख्य मंचावरती आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार सन्माननीय हेमंत अशोक भुईर साहेब, जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे जवळचे मित्र. अर्थात आपण पाहतो ज्यांचं या स्पर्धेवरती खास करून प्रेम राहिलेलं आहे, ते मुरबाड विधानसभा क्षेत्राचे एक चांगले व्यक्तिमत्व आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेब सुद्धा मॅचचा आनंद घेतात. मॅच ऑन साइडला पहिलाच बॉल, हाफ एम फुल करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आता हा आलेला पहिला धमाकेदार षटकार. स्वागत करण्यात आलेलं आहे. काही मान्यवरांचा विशेष सन्मान आपण सुद्धा या मंचावरती घेणार आहोत एक षटकाच्या नंतर. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आमदार चषक भोकी 2025 ही स्पर्धा आपण पाहतो. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत. हो, यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचलेत धावत पळत आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. संघाची धावत संख्या धावपलकामध्ये आपण पाहतोय. कोपरी टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी टॉस गमावल्यानंतर आपल्या वाट्याला जी बॅटिंग आली ना, ती राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली आज संघ खेळणारे SRK रायडर्स कोपरी 8 धावा धावपलकावरती. सुरुवात चांगली आहे म्हटलं जातं ना. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा जेव्हा जेव्हा असते ना, सुरुवात तुमची चांगली असेल ना तर शेवट सुद्धा तुमचा चांगलाच होतो. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. कदाचित हा सुद्धा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय, परंतु धावत पळत पोहोचलेत. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर केलाय आणि आता चांगली पैकी होत असताना खेळाचं पहिलं सत्र आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करते कोपरी टीम, कारण त्यांना माहिती आहे खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे आणि आता एक चांगली धावसंख्या आम्हाला उभी करायची आहे. अनेक मान्यवर या मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य मंचावरून आपण पाहतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने हेमंत अशोक भुईर यांचे सगळे जवळचे मित्र आपण पाहतो आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या प्रेमा खातीर आणि त्यांच्या आग्रहा खातीर आज या क्रीडानगरीमध्ये दाखल झालेले आहेत. या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर अगदी आपण पाहतो या क्रीडानगरीचा इतिहास आहे. सातत्याने आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅटच्या स्पर्धा सुद्धा किंवा डे फॉर्मॅटच्या स्पर्धा सुद्धा. पावसाळी रबर बॉल क्रिकेटसाठी सुद्धा हे क्रीडांगण भरपूर प्रसिद्ध आहे या विभागामध्ये. धावत संख्या धावपलकावरती 11 आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज बॉबी लेफ्ट आर्मवर विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. 2 खेळाडूंच्या कॅप मधून बॉल चाललाय. जणू का माप लावला होता आणि आता यावेळेस अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4.
सामना आहे आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच का असते आणि आज मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण गटातील हे सगळेच तारे सितारे तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळतात. फलंदाजाला बाद क्लीन बोल्ड आणि धक्का पहिला लागेल. टीम SRK रायडर्स कोपरी संघ झालंय. खास वेहेले संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असलेले हेमंत अशोक भोईर यांचे अत्यंत जवळचे मित्र प्रतीकजी पाटील साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषकामध्ये घेणार आहोत. विनंती राहील हेमंत भोईर दादांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय प्रतीकजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान या मुख्य मंचावरती आपण करायचंय. काही मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत आणि लगेचच चालू मॅचकडे आपण वळणार आहोत. या पुढील सत्कार मूर्ती असेल नुकताच ज्यांचं आगमन झालं सन्माननीय सोनेली गावच्या पोलीस पाटील आदरणीय सुधाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण घेणार आहोत. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आमदार चषक खऱ्या अर्थाने आपण पाहतो आमदारांची आणखीन एक विश्वासू शिलेदार बडून ज्यांच्याकडे पाहिलं जाईल सुधाकरजी जाधव यांचा विशेष सन्मान होईल. त्यानंतर खास जोबेलीवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी जोबेली गावचे नामांकित उद्योजक कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मंगेशजी धुळे साहेब यांचे मोठे बंधू गणेशजी धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण करू. दादांना विनंती राहील गणेशजी धुळे की आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. गणेश धुळे यांचा सन्मान होईल. यानंतर दिशांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होईल. हो यावेळेस फटका चांगलाय. दर्जेदार स्ट्रोक. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू छूम अंतर. षटकार. त्या ठिकाणी सन्मान होतो आणि या सन्मान आमच्या राष्ट्रीय कबड्डी पंच अर्थातच रोहिदाजी कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. षटकार आलाय. रोहिदाजी कांबरी साहेबांचा सन्मान करू आणि SBIचे मॅनेजर रामदासजी सक्कर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करू. सगळ्याच पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. अगदी पहिल्या दिवस रात्र फॉर्मॅट पासून आपण पाहतोय. यावेळी सॉन साईडला बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेने आणि तिथे चांगला झेल टिपण्यात आलाय. फलंदाज झाला बाद. धक्का दुसरा लागेल. टीम SRK कोपरी संघाला. फलंदाज बाद. धीरजजी पाटील साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू चालू मॅच मध्ये. कारण काही मान्यवर अगदी आपण पाहिलं तर वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ ज्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. कारण काही मान्यवर या स्पर्धेतून रजा सुद्धा घेणार आहेत आणि या ठिकाणी धीरजजी पाटील साहेब आपण या आपला सन्मान केला जाईल. आणि एरनसड गावचे उद्योजक सन्माननीय रवींद्रजी मेहेर साहेब ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करू. जे मामाश्री आहेत खऱ्या अर्थाने या विभागाचे. हो या ठिकाणी फटका चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षक तोच आलाय. समोर स्क्रीन समोर झेल टिपण्यात आलाय. 1 मोर विकेट डाऊन. धक्का आणखीन एक लागेल. टीम SRK रायडर्स कोपरी संघाला लागणारा 21 वरती हा तिसरा धक्का. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज बॉबीच्या विरोधात तब्बल
15 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता अनिकेतच्या बरोबर आणि त्यानंतर अनिकेतने काय कमबॅक केले, जबरदस्त सलग 2 विकेट त्यांनी मिळवले. म्हणजे आता ऑन अ हॅट्रिक बॉल असणार आहे. म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकलं तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. षटक क्रमांक आपण पाहतो 2 मध्ये आहोत. 4 षटकांची मॅच, एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आजच्या रात्रीमध्ये. एका बाजूला टीम वहेले तर दुसऱ्या बाजूला टीम कोपरी. चांगला सामना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने सॉफ्ट हँडने वळवलाय. यावेळेस आपण पाहतो बॅक क्लिपला खाली ठेवत असताना बॉल चाललाय मिड ऑफच्या दिशेने, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. राजेशजी पाटेकर साहेब, अगदी आपण पाहतो या खऱ्या अर्थाने या विभागातील गोल्ड मान, राजासारखं मन आणि मनासारखा राजा अर्थात राजेशजी पाटेकर साहेबांच्या ठिकाणी आपण पाहतो आगमन झालं आणि खास करून 4ही रात्रीमध्ये त्यांनी आवर्जून या स्पर्धेला भेट दिलेली आहे. हेमंत अशोक भोईर साहेब यांच्यावरती असणारं नितांत प्रेम आणि या स्पर्धेवरती क्रिकेटला धर्म मानणारं हे व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतो ब्लॉक हॉलचा चेंडू होता, या प्रश्नाचं उत्तर नव्हतं बॅटर रोहनकडे आणि मिळाली एक सिंगल धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं जर कदाचित हेच करंट रन रेट शेवटच्या 4 षटकामध्ये राहिलं असं ना तर कुठेतरी 55 ते 60 धावा पर्यंत जाऊन पोहोचला असता तो SRK कोपरी संघ. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षकाला पायाने अडवण्याचा प्रयत्न तर केलाय. कदाचित क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय आणि आता तिथे किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि धावा इथे मिळतील प्रतिस्पर्धी टीमला 2 आणि या 2ने धाव फलक पुढे जाईल. षटक क्रमांक 2चा वाजवी खेळ सुद्धा संपलेला आहे आणि 2 षटकामध्ये टीम कोपरी संघ पोहोचलाय 25 वरती, 25ला 3. शून्यच्या गतीनं 25 धावा धावफलकावरती आहेत. 25. 3 विकेट्स लवकर अगदी आपण पाहिलं तर गमावले होते आणि आता सध्या खंडू आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तर रोहन या 2 खेळाडूंवरती या संपूर्ण मॅचचं दारोमदार आहे. कदाचित पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जर चांगली इन्व्हेस्टमेंट केली ना तर द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो त्याच धावा तुम्हाला उपयुक्त ठरत असतात, प्रतिस्पर्धी टीमसाठी त्या डोकेदुखी ठरत असतात. आणि आता मैदानावरती आपण पाहतो गोलंदाज विजेंद्र पाटीलला तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3. सामना स्पीडअप करा विनंती राहील, कारण यानंतर आपण क्वालिफाय मॅच घेणार आहोत. टीम आपटी आणि टीम चांदप रेडी राहायचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, सहमत नाही आहेत. कदाचित आपण पाहतो या ठिकाणी LBW साठी कोणत्या प्रकारचा तुम्हाला DRS मिळणार नाही आहे. लक्षात असू द्या चेंडू पडल्यानंतर कदाचित एक्झॅक्टली पंचांसमोर गोलंदाज झाला असावा आणि हे चित्र अगदी मैदानाच्या आतमध्ये ती चर्चा चालू आहे. विजेंद्र पाटीलचा चेंडू अप्रतिम होता, पडल्यानंतर लगेचच आपण पाहतो पॅडवरती आदळला, परंतु लेग बाईच्या स्वरूपात मिळाली एक चिकी सिंगल. 26. गेली 3 दिवस आणि 3 रात्र पंच आपण पाहतो अत्यंत चांगली कामगिरी करतात. राऊंड विकेटने विजेंद्र. हो यावेळेस बाटची कडा समोर शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू घरंगळत राहिलाय. एक कंप्लीट झाले, वेगाने एसटी रक्षक पोहोचलेत आणि एकच धाव. कदाचित 3 खेळाडू एकत्र या ठिकाणी गोळा झाले होते आणि सुधाकरजी जाधव साहेब
खऱ्या अर्थाने 3 खेळाडू जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा असं मैदानावरती वाटते की महाविकास आघाडी निर्माण झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 27. षटक क्रमांक 3 विजेंद्र पाटीलचा चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली आणि आता बॅटच्या साह्याने एक धाव घेत असताना स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. राऊंड विकेट. हा पुढचा बॉल. 4 षटकांची मॅच. दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा जनमान क्रिकेट संघ ठोके गाव आयोजित आमदार चषक. एकाच एंड वरती दोन्ही गाड्या होत्या बदलापूर स्टेशन वरती आणि हा अपघात निश्चित होता. तो अपघात झालाय. फलंदाज झाला रनआउटच्या स्वरूपात बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम SRK रायडर्स कोपरी संघाला. षटकातील काही चेंडूंचा कल बॅलन्स. विजेंद्र पाटील सुद्धा दर्जेदार गोलंदाजी करतात. बॅटची लिडिंग एज टॉप एज. फलंदाज होईल बाद. अष्टरक्षकाने टिपली. आणखीन एक झेल. फलंदाजाला परतावा लागणार आहे आणि आता एका पाठोपाठ फलंदाज या ठिकाणी होतात बाद. 28 वरती 5 बाद का. तीनचा खेळ आपण पाहतोय. विजेंद्र पाटीलने सुद्धा कमालीचं षटक हाताळलंय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्यानंतर पूर्णपणे धावसंख्येवरती रोख लावण्यात आलं. अनिकेतने 10 धावांचं षटक हाताळलं आणि आता बॉलिंग सबरीवरती आपण नजर टाकली तर विजेंद्र पाटीलने सुद्धा कंजूस गोलंदाजी केलेली आहे. म्हटलं जाताना मनात नेहमी जिंकण्याची आशा बाळगली पाहिजे. नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र जरूर बदलते. बॉल चाललाय ऑन साइडच्या दिशेने. उंची जास्त आहे लांबी कमी. मिड विकेटला टिपली असेल. फलंदाज फेल. आणखीन एक धक्का लागेल टीम SRK रायडर्स कोपरी टीमला. फलंदाज बाद. तर म्हणेन वहिले संघाने टॉस जिंकला. क्षणाचाही विलंब न करता आपण पाहिलं त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे आणि आता त्या निर्णयावरती अक्षरशः खरे उतरलेत. आणखीन एक क्लीन बोल्ड विकेट अटॅक संपादित केली आहे. विजेंद्र पाटीलची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. जबरदस्त कमबॅक केले. पहिल्या षटकामध्ये 15 धावा असताना सुद्धा आता षटक क्रमांक 3 संपन्न झालाय. 28 ला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. एकंदरीत 6वा धक्का. फलंदाज बाद. आपण पाहतो मंचावरती संघाला सपोर्ट करण्यासाठी प्रतीकजी पाटील साहेब असतील, धीरजजी पाटील साहेब प्रचंड खुश आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिले संघ आपण पाहतो बदलापूरच्या नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा आपण पाहतोय काहीतरी चांगलाच कारनामा केलेला या संघाने आणि आजवरचा तो इतिहास आहे. याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सध्या तरी एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. गोलंदाजी अगदी आपण पाहिली तर जबरदस्त पाहायला मिळाले. इकॉनॉमिकल स्पेल प्रत्येक गोलंदाजाने हाताळलाय. पहिल्या षटकाचा अपवाद वगळल्यानंतर कारण या क्रीडानगरीचा इतिहास आहे. या क्रीडानगरीमध्ये धावा बनतायत
तब्बल 129 धावांचा विक्रम याच क्रीडानगरीमध्ये बदलापूरचा स्थानिक संघ RD11 चांदप या संघाने केलेला तो कारनामा आहे. आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये तब्बल 84 धावांची इनिंग त्यांनी साकारले. रवींद्र भोईर त्या खेळाडूचं नाव आहे. हा इतिहास आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय आणि आता अंतिम स्लॉगवरचं षटक आहे. खेळाचं पहिलं सत्र फर्स्ट इनिंग. स्ट्राईक फलंदाज आशिष. ओ या सरमान वाईड वॉर्कर करण्याचा प्रयत्न, फलंदाजाला हलू देखील दिलं नाहीये. काय जबरदस्त स्पेल पाहायला मिळाला. किती भन्नाट वेग होता आणि अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा, परंतु संपर्कच नाहीये. म्हटलं जाताना जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसांच्या संपर्कात येतात तेव्हा एक नातं घट्ट होत असं, परंतु इथे जेव्हा एक चांगला बॉल जेव्हा बॅटच्या संपर्कात येत असतो ना तेव्हा धावा सुद्धा चांगल्याच मिळतात. आणि आता बॉल चालला ऑन साइडला, एक टप्पा घेत सीमा पार धावा मिळतील. टीम कोपरी संघाला 4. आणि भरपूर मान्यवर आमच्या मुख्य मंचावरून मॅचचा आनंद घेतात. म्हटलं जाताना फुलांना फुल जोडलं तर फुलांची फुलमाळ तयार होते, दिव्यांना दिवे जोडले तर दिव्यांची दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडत गेली ना तर नात्याची वेळ सुद्धा तयार होते. आणि आता खऱ्या अर्थाने हेमंत अशोक भुईर साहेबांनी दाखवलेले प्रेम आणि त्यांच्यावरती करणारे हे सगळेच व्यक्तिमत्व आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावरती या मॅचचा आनंद घेतात. सगळ्यांचं मनापासून या क्रीडानगरीमध्ये 3 षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतो. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत पाटील. ओव्हर पिच बॉल त्याला पाठवलंय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल सिक्सर. मिळालं वजन आणि धावा मिळाला कोपरी संघाला एकंदरीत अर्धा डझन. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. ओमसई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत त्याही प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आपण करू, कारण आज हळूहळू प्रेक्षक वाढत आहेत. ऑनलाईन सुद्धा त्यांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 2 बॉल गोलंदाज अनिकेत पाटील. हो गती कमी केली आहे. या अगोदरचा चेंडू वेगवान होता, त्याला वेगाने प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतो षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु आता या चेंडूवरती काहीतरी वेगळा कारनामा केलाय, गती कमी केली आहे. आणि आता आपण पाहतो इथे पूर्णपणे फलंदाज आशिषला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू डॉट आलाय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. 4-0 लॉस ऑफ 7 विकेट्स. हो दिशा दिली आहे. वॅकंट एरिया आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला आपण पाहतोय. एक टप्पा पडल्यानंतर चेंडू थांबणार नाहीये कारण आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील शेवटच्या बॉलवरती 4. शेवट गुड केलाय SRK रायडर्स कोपरी संघाने आणि आता बनवल्यात पहिल्या डावामध्ये 44 धावा आणि आता द्वितीय सत्रामध्ये असतील 45 धावसंख्येचं लक्ष्य टीम वेहळे संघाला.
तर खेळाचं पहिलं सत्र 44 धाबा बनल्या गेल्या. 45 धाबा संख्येचं लक्ष येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आणि आता या धाबा चेस होतील की या धाबा डिफेंड होतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या करूया परिवर्तन. मी तुर्तास सांगतो, आमच्या बाणीला देतो विश्रांती आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया मलंगडचा एक जबरदस्त आवाज. अर्थातच आमचे जवळचे मित्र बंधुतुल्य सन्माननीय भागीजी म्हात्रे सर. चला ओपनिंग प्लेयर टीम वेहले लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आमदार चषक 2025 मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा तुम्हाला अनुभवायला मिळते. डोके गावाचा मान डोके गावाचा सन्मान वाढवणारी ही स्पर्धा हेमंतजी भोईर यांच्या माध्यमातून सर्व संघांना एकत्रित करून त्यांच्या पाठीराख्यांना खरं तर बोलून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलंय. सुंदर स्पर्धा 10 पॉल इलेक्ट्रिसिटीचे चहूबाजूला असणारा रॉलिंग 3 कॅमेरासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. चौथा कॅमेरा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि 2 ब्लॅक स्क्रीन त्यांच्या थेट वरती तुम्हाला ते 2 कॅमेरे पाहायला मिळतील. 2 कॅमेरे स्क्वेअर लेगला. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट.in खरं तर या थेट स्पर्धेचं प्रक्षेपण करते. यूट्यूब ही ऑफिशियल वाहिनी, तिच्यावरती तुम्ही जा, MTC हे नाव टाका, तुम्हाला अनेक साऱ्या क्रिकेटच्या घडामोडी पाहायला मिळतील. आणि कल्याण डोंबिवली इतिहासामधला खरं तर एक असा चॅनल राहिला, एक अशी वेबसाईट राहिली ज्या वेबसाईटला ग्रो अप होण्यासाठी जास्त वेळ लागला नाही. त्याचं एकमेव कारण त्यांची क्लीन अँड क्लिअरिटी. ही क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळाली. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट आतापर्यंत 75,000 त्यांचे सबस्क्रायबर झालेले आहेत. आजूबाजूला असलेले आमचा प्रेक्षक वर्ग, मी तुम्हाला विनंती करतोय की ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट यूट्यूबवरती टाका. जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. रोशन फराड, सागर फराड यांनी या वाहिनीला बिल्डअप केली आहे आणि सध्या तरी आमच्या कंट्रोल वॉर रूममध्ये अतिश आहेत जे चांगले अपडेटिंग करतात. पपलू यांचंही चांगलं कार्य तुम्ही बघितलं. सूर्यही या टीमला खरं तर हँडल करत असतात. आज रोशन आणि सागर नसल्या कारणाने खरं तर आज त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी ते पार पाडत असताना दुसऱ्या बाजूला विशाल भोईर शिवभक्त आमच्या बाजूला आहेत ॲज अ स्कोरर म्हणून. आणि आपल्याला गोल्याही पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याची चांगली लेखणी तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्या अनुमानाने विशाल भोईरने या ठिकाणी सांगितलं गेलं की 24 बॉल आणि 45 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे टीम वेहेले समोर. चांगली रंगेली मॅच. एक संघ ठाण्यामधून बिलॉंग करतो, तर ठाण्यापासून जर तुम्ही कल्याण भिवंडी नगरीमध्ये येत असाल तर तिथून हा खरं तर ठाणा क्रॉस केल्यानंतर हा वेहेले गाव खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. त्या विभागातला GC अंतर्गतचा खेळ जर आपण पाहिला ना तर नेहमी तर या स्पर्धेला नंदूजी गायकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून तेही या स्पर्धेचा आनंद घेतात. कशा पद्धतीने या स्पर्धेची रूपरेखा, या स्पर्धेमध्ये रोज काय घडतं काय चालतं, हेमंतजी फुलोरे यांच्या या क्रीडा संकुलनामध्ये कोण कोण पाहुणे येतं त्या सगळ्या गोष्टींचा आराखडा ते ठेवत असतात. जवळून त्यांनी ही स्पर्धाही बघितली. तेही सध्या या स्पर्धेला शुभेच्छा देतात. त्यांचंही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आमचा लाडका प्रेक्षक वर्ग, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करू. लाडक्या प्रेक्षक वर्गासाठी जे 2 स्टँड ओपन केलेले आहेत त्या 2 स्टँडवरती बसून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रेक्षक आनंद घेत असताना चला बॅट्समन लवकरात लवकर सेट व्हा, कारण आत्तापर्यंत आपण आजच्या शेड्यूलपासून खूप उशीर केला आहे आणि आय थिंक सो आज कदाचित प्राइस डिस्ट्रीब्युशन जेव्हा संपन्न होईल ना तेव्हा सूर्यदेव सुद्धा आपल्याला दिसेल, कारण अजून भरपूर वेळ आहे. 3 ओव्हरसाठी तुम्हाला जी 15 मिनिटं आम्ही देत आहोत आता पूर्णपणे तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावंच लागेल. पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आम्ही टाईम लावून ठेवू. आमचा स्टॉपवॉच हा ऑन होईल. त्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की 15 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला वेळ हवा आहे की त्याच्यापेक्षा कमी. विजेंद्र पाटील आणि कुलदीप ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राजन थले याच्या नसण्याने खूप काही फरक पडेल, कारण तो या टीमचा स्लॉग हिटर, परंतु तो नाही आहे. परंतु जेव्हा जेव्हा राजन थले नसतो ना तेव्हा भावेश थले हा प्रामुख्याने या टीमचा लीडर बनलाय.
त्याला तुम्ही विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघितलं आणि विजेंद्र पाटील नो डाऊट 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्या क्रिकेट करिअरमधला सर्वोत्कृष्ट खेळ टीम वेलेच्या माध्यमातून राहिला आणि तोच विजेंद्र पाटील सध्या तरी ऑन द स्ट्राईक. त्याच्यासमोर स्ट्रायकिंग एंडवरती कुलदीप आहे. ऑन साइडला बॉल मध्ये स्क्वेअरिंगला फिल्डर गिरकी घेतोय, फिरकी घेतली त्याने बॉलची, परंतु बॉल अगदी त्याच्या समोर पडला आणि अखेरकार हे पहिलं जीवनदान मिळत असताना कुलदीप स्ट्रायकिंग एंडवरती होता. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय प्रिन्स, ज्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय ओव्हर नंबर 1 साठी. प्रिन्सचा पहिलाच बॉल होता. प्रिन्स अर्थातच राजा, त्याला राज्यशाही थाट करणारी ही विकेट हवी होती कुलदीपची, परंतु स्क्वेअर लेगला जसा आपण लहानपणी भवरा फिरवला असेल ना तसा गिरकी घेत होता खरं तर फिल्डर, परंतु कॅच इथनं होत असताना ड्रॉप. ओव्हर द विकेट, हार्ड लेंथ, चांगला बॉल, गती होती परंतु नियंत्रण नव्हतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू चाललाय. अंपायर सांगत असताना तुम्ही ॲक्शन जर बघितली ना प्रिन्सची तर रनवे त्याचा लांबचा आहे, परंतु जेव्हा तो बॉल हातातनं सोडतो ना तेव्हा नॅचरली गती तो बिल्डअप करतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरही निघाला आणि गतिशील ही हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. अजून एक गतीने बॉल, आता हार्डलाईन प्रॉपरली पिक करण्यात अपयश आलं आणि ही जी गती होती ना ती गती आउटस्टँडिंग. आपण पाहूयात रिप्लेमध्ये काय भन्नाट वेग आहे. समोर तेवढाच उंच पुरा फलंदाज कुलदीप, परंतु त्याच्याही बॅटला बॉल का लागला नाही त्याचा रिझल्ट तुम्ही पहा. अगदी परफ्यूम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स. बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. फाईन लेगला फिल्डर, अखेरकार स्ट्रगल सुरू होता कुलदीपचा, तो स्ट्रगल संपला. पहिली विकेट जाईल डगआउटमध्ये, प्रिन्सच्या खात्यामध्ये विकेट, कुलदीप बाद. पहिला मोहरा गमावला गेलाय वेहले टीमनं. हार्डलेंथवरती बॉल जसा टेकअप झाला तसा बॅट वेगाने फिरवण्याचा प्रयत्न कुलदीप पाटीलचा, परंतु हलकीशी कडा होती, वरच्या भागेला बॉल लागला. याच्या अगोदरचा बॉल तुम्ही थोडासा ही वरती बघितला, तोही थोडासा टॉस झाला हार्डलेंथवरून आणि जो हार्डलेंथवरून रिझल्ट मिळायला हवाय ना तो ॲक्युरेटली प्रिन्सने मिळवला गेलाय आणि विकेट त्याच्या खात्यामध्ये महत्त्वाची कुलदीप पाटीलची. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय टीम वेहलेचा ऑलराऊंडर. या खेळाडूचा दर्जा काही वेगळाच आहे, टेक्निकल क्रिकेट म्हणून खरं तर केतनची ओळख आहे आणि तोच केतन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. केतन मुकादम, बंदे में हे दम. ओव्हर नंबर फर्स्टमध्ये आता समोर तुम्हाला पाहायला मिळेल तो प्रिन्सच्या समोर एक फलंदाजाने जरूर गुडघे टेकले, तो बाद झाला, तो गेला मैदानाच्या बाहेर आणि आता त्याच्या समोर केतन ही झेल महत्वाची. तोच फिल्डर फाईन लेगला इन ऍक्शन मध्ये घेतली कॅच, लागोपाठची मिळते दुसरी विकेट. प्रिन्सला लागणारा मोठा झटका टीम वेहलेला. केतन मुकादम बाद. आता धाबे दणाणले असतील कारण महत्त्वाचे 2 विकेट ही इम्पॉर्टन्सी भरपूर महत्त्वाची होती. मी आधीच म्हटलं की राजन थलेचं नसणं थोडंसं महागडं ठरू शकतं टीम वेहलेला, कारण तो असा एक खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये कधीही जातो. याच बदलापूर विभागामध्ये जेव्हा संघ अडचणीमध्ये होता 5 बॉल 5 षटकार मारून तो सामना त्याने विजय केला होता, परंतु आता त्याच्या नसण्याने किती इम्पॅक्ट पडेल तेही पाहावं लागेल, कारण या टीमचा मास्टर माइंड अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील. दुसऱ्या बाजूला कॅप्टन नसताना सुद्धा या संघाला ज्याने पुढे आणलं, या संघाच्या नेतृत्वासाठी ज्याने अनेक वेळा आपल्या खांद्यावरती एक अशी जिम्मेदारी घेतली जी जिम्मेदारी वेहले गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे नेऊन गेली, ते नाव म्हणजेच भावेश थले आता मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 2 विकेट 3 धावा. ओव्हर द विकेट, वन शॉट, सुंदर फटका, कलात्मकतेचा आविष्कार, चेंडू सीमारेषे पार, चौकार. हीच तर चर्चा सुरू होती की मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू मैदानाच्या
खरं तर चहू बाजूला पाहत होता डगआउटमधून ज्या खेळाडूला संकटामध्ये तुम्ही नेहमी बघत असता, चांगली बॅटिंग करत असताना टीमचा कॅप्टन तो नसतो, परंतु टीमला सांभाळण्याची जिम्मेदारी त्याच्याकडे असते, तोच भावेश थळे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं, परंतु आता ऑफसमवरती बॉल असल्या कारणाने त्याला कट करायचा होता, परंतु बॉल कदाचित आतल्या भागेला लागला, त्याच्यामुळे मिडऑनला फिल्डिंग झाली चेंडूची. अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 45च्या चेसमध्ये फक्त 8 धावा 2 विकेट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता इक्वेशन 18 चेंडू 37 धावा. आणि पहा, वारंवार आम्हाला सूचना येतात मॅनेजमेंट कमिटीच्या की सामना टीम कोपरी स्पीडअप करायचा आहे, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. पहिल्या ओव्हरसाठी आपण जास्त वेळ घालवला, 6 पेक्षा जास्त मिनिटं, 15 मिनिटाचा तुम्हाला वेळ दिलेला आहे. त्या वेळेनुसार जर तुम्ही चालले नाहीत तर तुमचा एक फिल्डर इनफिल्डमध्ये आणावं लागेल. ज्याने घड्याळ बनवला त्याच्यासाठी घड्याळाचे काटे कधीच थांबले नाही. त्याच्यामुळे या स्पर्धेचा नियम आहे की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, सगळ्या गोष्टी वेळेत होऊ जाऊ द्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. आता 37 धावसंख्येचं जे लक्ष्य होतं ना, म्हणजे पहिल्या ओव्हरपासून जी सरासरी होती ती सरासरी आता थोडी वाढली आहे, कारण लक्ष्य 45 धावसंख्येचं 4 ओव्हरची ही मॅच होती. सुरुवातीपासून 11.25 या सरासरीने धावा बनवायच्या होत्या आणि आता 37 धावा आहेत, 3 ओव्हर अजूनही उर्वरित आहेत, म्हणजे 12.33 सरासरी आता कॅल्क्युलेटिंग करून पुढे चालावं लागेल. पराग आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये, त्याच्यासमोर आहे भावेश थळे, ज्याच्या बॅटमधून आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला. पिच बॉल हेलिकॉप्टर, परंतु लँड कुठे होईल, मैदानाच्या बाहेर की मैदानाच्या आतमध्ये. एलिव्हेट कमी केलं, या बॉलवरती गती कमी जनरेट केली, हेलिकॉप्टर मिनी झाला आणि लँड झाला मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होईल बाद. या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू गॉन भावेश थळे. चा ब्रह्मास्त्र, जो ब्रह्मास्त्र यूज केला गेला, त्या ब्रह्मास्त्रामध्ये खरं तर अडकवलं गेलं एक असा बॉल ज्या बॉलवरती प्रत्युत्तर भावेशकडे होतं, परंतु जास्त एनर्जी तो लावू शकला नाही, जास्त एनर्जी बिल्डअप करू शकला नाही आणि अखेरकार तो फसला लॉंग ऑनच्या हातामध्ये. पकडली गेली कॅच फिल्डरने आणि 8 या धावसंख्येवरती तिसरा झटका मैदानाच्या आतमध्ये. लवलेश थांबून खेळतात, तोही मिस्टामिंग. आता पुन्हा एकदा आलाय फिल्डर, बॉल खाली, सॉफ्ट डिसमिसल. आता लॉंग ऑफ लागावंच गेला. लागोपाठचा दुसरा विकेट खात्यामध्ये. परागच्या फलंदाज बाद. गावदेवी आपटी, ज्या चांदप संघाने सर्वोत्कृष्ट धावसंख्येचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये नोंदवला. 129 धावा, रवीच्या नावावरती 84 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाला. तो चांदप संघ गावदेवी आपटी संघासमोर खेळेल आणि ती मॅच असेल 3 ओव्हरची. लागोपाठचे 2 विकेट गेल्यात. आता पडझड जरा जास्तच वाढेल, आता दबाव जास्त वाढेल. मयुरेश आता या दबावामध्ये कसं खेळेल. समोर पराग आपल्याला पाहायला मिळाला, ज्या परागला 2 विकेट मिळवताना तुम्ही लागोपाठ बघितलं आणि तोच पराग आता आपल्याला पाहायला मिळतोय. विथ द विकेट, खोलवर टप्पाचा बॉल ऑन साईडला चालला, डीपमध्ये एक सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडसाठी प्रयत्न, चान्स घेणार नाही विजेंद्रला, कारण विजेंद्र आतापर्यंतच्या खेळीमध्ये जर आपण विजेंद्रला बघितलं ना तर 9 चेंडू नॉन स्ट्रायकर एंडवरतीच होता. शेवटचा बॉल भावेश तळेने फेस केला, तिथे सिंगल आली, विजेंद्रला ती स्ट्राईक मिळाली नाही. आणि एक विजेंद्र असा खेळाडू आहे ना जो कधी पारडं बदलू शकतो. तो क्रिकेट आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळामधला सेम प्यादा आहे. जसा क्रिकेट मधला एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसला तर खूप काही होऊ शकतो, तशाच पद्धतीने खरं तर या मॅचमध्ये सुद्धा त्याला बरसावं लागेल. मागच्या काहीशा दिवसापूर्वी याच विजेंद्र पाटीलच्या नावावरती बाईक राहिली, मॅन ऑफ द टुर्नामेंटची बाईक याच विजेंद्रला मिळाली गेली.
ती वेहेले गावात गेली, परंतु आता पहिल्याच मॅचमध्ये स्वप्न पाहते संघ वेहेले, परंतु त्या स्वप्नांना अडथळे निर्माण आणण्याचं काम करतोय गोलंदाज पराग. समोर विजेंद्र, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट, स्वतःला इम्प्रूव्ह केलं, स्वतःला प्रूफ करायचं होतं की या मॅचमध्ये कशा पद्धतीने मी बॅटिंग करू शकतो, परंतु तोही नाकामी ठरला आणि चौथा चेंडू या ठिकाणी डॉट फेकत असताना, तिसरा चेंडू डॉट फेकत असताना पराग या ओव्हरमध्ये फक्त आली आहे सिंगल. बॉल झाला 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवले गेलेत परागने. फुल टॉस बॉल पंचाने घोषित केला नो, आणि त्या ठिकाणी फिल्डर आहेत, कॅच तर जरूर आली आहे परंतु नो बॉल वाचला गेलाय. विजेंद्र पाटील जास्त वरती होता हा बॉल. ॲक्शन रिप्ले जरूर आपण पाहूयात. हा पहा ॲक्शन रिप्ले, ही नामी संधी होती, परंतु बॉल जेव्हा अटेम्प्ट केला ना तेव्हा कसाच तरी तो अटेम्प्ट केला. कसाच तरी याचा अर्थ त्यांनी सेफली तो अटेम्प्ट केला, कारण बॉल अगदी त्याच्या फेस जवळ येत होता. हा पहा ॲक्शन रिप्ले, कदाचित बॉल मिस केला असता तर कानावरती आणि फेसवरती लागला असता, तो तिथे हिट झाला असता, परंतु एका गोष्टीची दखल घेतली गेली. बॅट्समनने त्याही बॉलवरती 1 मिळते, म्हणजे या बॉलवरती मिळतील 2 आणि 2 धावेने टीमची धावसंख्या पुढे जाईल 11 वरती. फ्री हिटचा बॉल समोर आहे मयुरेश. फ्री हिटचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये मिश्रण होतं आणि हा बॉल 5वा जो चौथा फ्री हिटचा होता तो खरं तर 5वा फ्री हिटचा होता, तो फ्री हिटचा बॉल खेळण्यात आलं अपयश आणि इथनं पुन्हा एकदा एक सुंदर बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली परागची. शेवटचा बॉल तोही मागे खेळायचा होता. फाईन लेगला 2 कॅचेस पकडल्या, तोच फिल्डर आता इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळाला. एक सफल ओव्हरची समाप्ती, 2 विकेट, फक्त 3च धावा परागने खर्च केल्या या मॅचमध्ये, जिथे 45 धावा रोखायच्या होत्या आणि त्या रोखत असताना आउटस्टँडिंग परफॉर्म बाय पराग तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे फक्त धावा त्यांनी खर्च केल्या 2. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 11 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 12 मध्ये अजूनही बनवायच्या 34. लग्नांची सीझन चालू आहे आणि ब्रेकअप सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं ना, चंद्रमुखी ना पारो. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता अहमदला तुम्ही बघतात, 12 मध्ये 34. अजूनही लक्ष आता मोठं क्रॉस करायचं संघ वेहेलेला. शॉर्ट बॉल ऑन साइडला, पॉवरफुल स्ट्रोक, गॅपमध्ये चाललाय, फिल्डरच्या हातातून निसटलाय बॉल आणि चाललाय कदाचित बॉर्डर लाईनच्या बाहेर. या मॅचमध्ये अजूनही कमबॅक करू शकतो वेले संघ. जर विजेंद्र पाटील असाच मैदानाच्या आतमध्ये खेळला ना तर काय या धावसंख्या होऊ शकत नाही. हा पहा ॲक्शन रिप्ले, बॅकफुटला गेले, शॉर्ट बॉल, त्याची पॉवर होती, जनरेट केली, डावकोऱ्या त्याची नॅचरल एनर्जी बॅटवरती परफेक्टली मिडल करत असताना बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवला आणि आता इक्वेशन चेंज करत असताना 11 मध्ये अजूनही बनवायच्या 30. विजेंद्र पाटीलकडेच आता खरं तर ती दारोमदार आहे की या मॅचला तो टर्न करू शकतो. अहमदच्या विरोधात पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु आता परफ्यूम बाउन्सर. ज्या वेळेला आपल्या विरोधात एखादा मोठा फटका येतो ना तेव्हा खूप धाडस लागतं असं चेंडू फेकायला, कारण शॉर्ट बॉलवरती जेव्हा पुलचा फटका येतो तेव्हा त्याच खरं तर शॉर्ट बॉलवरती समोरच्या फलंदाजाची बॅट थोडीशी नाकामी ठरवणं या सगळ्यात कौतुकास्पद गोष्ट. आणि ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला तेच करायचं असतं की फलंदाजाच्या माइंडशी तुम्हाला खेळायचं असतं आणि तेच केलं. याच्या अगोदर डॉट बॉल होता, प्रेशर वाढत चालला होता, ऑन साईडला लॉंग ऑनला चाललाय बॉल. आता कदाचित चान्स घेईल विजेंद्र पाटील, परंतु बॉल आलाय, डायरेक्ट हिट झालाय आणि बॅट टेकण्या अगोदरच तो बॉल स्टंपवरती लागला. अहमदच्या खात्यामध्ये विकेट. सुंदर फलंदाजी तुम्हाला करताना मयुरेश पाहायला मिळाला असता, परंतु त्यालाही परतवलं मैदानाच्या बाहेर. 5वा झटका 15 संदेश पाटील आले, साऊंड सिस्टमचे डॉक्टर, साऊंड ऑपरेटर संदेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 16 धावा झालेल्या आहेत, माफ करा, म्हणजेच अजूनही 9 मध्ये 29 हव्यात. 9 चेंडू 29 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि सध्या तरी हा जल्लोष आय थिंक सो नेवाली संघ आहे आणि कदाचित आज बँड ते घेऊनच आले असतील. विजेंद्रसाठी हा बॉल, तोही हार्ड लेंथ वरून थोडासा आता खाली राहिला, आता बाउन्सच घेतला नाही.
बॉलने नेवाली संघ आलाय म्हटला गेला तर जयवंत दादा सुद्धा आले, त्यांचंही चांगलं मंडप आहे, तेही सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे मच्छी विक्रेता ऋतिक हे आलेले आहेत आणि नेवाली संघ जेव्हा जेव्हा क्वालिफाय होतं ना तेव्हा ते बँड सोबत घेऊनच येतात, आजही कदाचित आले असतील. यावेळेला फटका मागे चला, विकेट किपर जरूर थोडेसे पुढे आले कॅच पकडण्यासाठी, परंतु इथनं फलंदाज एक होईल जरूर बाद. अनिकेतला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर, कम्युनिकेशन झालं नाही, तिथे फलंदाज होतोय बाद. अजून एक झटका संघ वेहलेला. आता 29 कशा बनतील त्याचा आता प्रश्न पडलाय. प्रश्नातलं उत्तर खरं तर शोधण्यासाठी आतापर्यंत 6 गडी गमावले गेलेत. कोपरी संघाला रीड करण्यात अपयश आलं. विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 7 मध्ये 6 बनवतोय. 22 लवकर जाणं, मैदानाच्या बाहेर लवकर केतनने मैदान सोडणं, या सगळ्या गोष्टी अंगळत आल्या संघ वेहलेच्या. आता चान्स घ्यावीच लागेल विजेंद्र पाटीलला. अशा पद्धतीने 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 17चा खतरा तुम्हाला पाहायला मिळतो टीम वेहलेकडे, म्हणजे इक्वेशन 6 मध्ये 28. थोडासा वेळ आपल्याकडे डीजेकडे जाऊयात आणि ऐकूयात सुंदर संगीत. म्हणून पेशाने खरं तर सिव्हिल इंजिनियर आहेत. या गावाने एक सिव्हिल इंजिनियर असा दिला ज्याला गडकिल्ल्यांचा भरपूर वेळ आहे. तुम्ही त्याचा इंस्टाग्राम ID चेक करा, अनेक सारे हायलाईट्स तुम्हाला त्यांच्या पाहायला मिळतील गडकिल्ल्यांवरती जात असताना. आणि हां, ऑन ड्युटी असतात, त्यांची ड्युटी संपली आणि त्याच्यानंतर आला. त्यानेच आम्हाला सांगितलं की त्यांची इंस्टा ID ती आहे आणि त्याने आम्हाला सांगितलं की ऑन ड्युटी नाही तर आता वर्क फ्रॉम होम त्यांचा चालू आहे. घरातूनच ते कार्यक्रम फते करत असतात, परंतु अनेक साऱ्या गडकिल्ल्यांवरती जाणं हा त्यांचा पेशा आहे. आणि गडकिल्ल्यांवरती का जावं नव्हे, कारण महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक साऱ्या अशा मावल्यांनी योद्धा खरं तर घडवले गेले, ज्या योद्ध्यांनी ते गडांचं संरक्षण केलं. आणि चिंतामणी ट्रेकर्स यांच्यासोबत ते जात असतात. आतापर्यंत 10 ज्योतिर्लिंग त्यांचे फिरून झालेले आहेत. 2 अजूनही होतील तेव्हा तो रेकॉर्ड होईल. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, पण तो मिसटायमिंग झालाय. वॅकंट एरिया भरून काढण्याचा प्रयत्न, मागे 2 फिल्डर बॉलला उचललाय. अटेम्प्ट कुठे केलाय तेही आता पाहावं लागेल. चेक करूयात आपण अटेम्प्ट कुठे केलाय आणि त्यानंतर डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचूया. तडांपार लवकरात लवकर या, आपण चेक करणार आहोत या बॉलवरती घडलंय काय. रत्नदीप लोंगले जे आपल्या समोर थोड्याच वेळात उपस्थित होतील, त्यांना मी विनंती करेन की तुमचा वाढदिवस आम्ही या मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत, त्याच्यामुळे या तुम्ही मंचावरती. रत्नदीप लोंगले अटेम्प्ट कुठे केलाय ते पाहूयात. 6 मध्ये 28ची गरज असताना 2 धावा तर आल्यात, परंतु हा नो बॉल असला तर 1 बॉल एक्स्ट्रा मिळेल, 1 धाव कमी होईल, मग तिथे इट्स नो बॉल. आता मोमेंटम आलाय जवळ टीम वेहलेकडे, कारण नो बॉल आहे. या बॉलवरती मिळतात धावा 3, इथनं होतील 3 धावा. लेस पहा ॲक्शन रिप्ले. विजेंद्र पाटील होते स्ट्रायकिंग एंडवरती, त्यांनी स्क्वेअर लेगला बॉल फेकला जरूर बॅटच्या सायने, तिथे 2 धावा मिळाल्या, एक्स्ट्राची 1 आणि इथनं येणारा बॉल फ्रीट. या बॉलवरती जर सिक्सर आला ना तर उर्वरित 5 मध्ये 19 धावा राहतील आणि विजेंद्र पाटीलकडे तेवढी क्षमता आहे की तो या धावसंख्या बनवू शकतो. आता पाहूयात की हा नो बॉल किती रिझल्टेबल राहील टीम वेहलेसाठी. साहिल फ्रीटचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाही, फिल्डर त्या ठिकाणी इनफिल्डला क्लिअर झालाय, सिंगल झाले कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, पण तो बॉल बॉर्डर लाईन क्रॉस करण्या अगोदर उचलला फिल्डरने, तिथने मिळतात 2. अजूनही काही गमावले नाहीये संघ वेहलेने. येणारे 2 बॉल 2 षटकार आले, थोडासा प्रेशर टाकू शकते खरं तर टीम वेहले, टीम कोपरीवरती, परंतु तो प्रेशर टाकण्यासाठी 2 षटकार या क्षणाला काही करून यायलाच हवे. जर नाही आले तर ज्या पद्धतीने 3 ओव्हरमध्ये संघ वेहले प्रेशरमध्ये गेला ना तसा प्रेशरमध्ये राहील शेवटच्या षटकामध्ये सुद्धा. 5 चेंडू धावा 23, अजूनही गरज.
कुलवा टप्प्याचा बॉल, यॉर्कर बॉल. हा प्रवास करावा लागला होता भावेश तळेला सुद्धा, परंतु त्याने बॉल खेळला, परंतु हा बॉल खेळण्यासाठी चान्सच नव्हता. परफेक्टली वाईड यॉर्कर. कोपऱ्याचा वापर चांगला केला, हँड अँड कॉर्डिनेशन करू दिलं नाही. माहिती आहे की विजेंद्र पाटील मोठ्या फटक्यांसाठी जाईल, त्याचा फॉर्म चांगला आहे, त्याची खरं तर बघण्याची क्षमता चांगली आहे, परंतु त्याच्यासमोर सरप्राईज बॉल टाकला साहिलने आणि त्याचा वार हुगा खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये साहिल बॅकफुटला गेले. आता ही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु आता ऑप्शनच्या जास्त बाहेर चेंडू गेला. आता अजूनही 22ची गरज. सध्या तरी चर्चा सुरू आहे कशा पद्धतीने साहिल लोंगले नेक्स्ट मॅचमध्ये आता काय प्लॅनिंग अखेल. सध्या तर हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. साहिल लोंगळेच्या आजूबाजूला असणारे त्यांचे खेळाडू जे चर्चा करतात की या मॅचमध्ये घडेल काय आणि आपण नेक्स्ट मॅचमध्ये काय करू. राऊंड द विकेट, राऊंड द विकेट. आता ही वाईड यॉर्कर आहे का प्रश्न विचारावा लागेल. इथनं वाईडचा इशारा जरूर नाही आहे अंपायरचा, परंतु आपण पाहूयात की कशा पद्धतीने हा बॉल टाकलाय आणि डिसिजन कदाचित राईट आहे अंपायरचा की इट्स हा वाईड बॉल नाही आहे. चांगला प्रवास. 2 वाईड यॉर्कर, एक वाईड यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला वाईट बॉलच्या अगोदर आणि वाईट बॉलच्या नंतर तुम्हाला लीगल बॉल पाहायला मिळाला जिथे साईल होते. 3 मध्ये आता 22. आता पूर्णपणे सामना फसला आहे टीम वेल्याच्या बाजूने. व पिच, परंतु खोलवा टप्प्याचा बॉल आला समोर. विजेंद्र पाटीलला माहिती आहे की आता मैदानाच्या आतमध्ये थांबूनही काय फायदा नाही. अशा पद्धतीने अखेरकार विजेंद्र पाटीलचा 12 बॉलचा प्रवास संपला. त्यांनी फक्त 11 बनवल्या आणि 11 बनवत असताना मैदानाचे तो बाहेर 2 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 22 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती. स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी राजांनी रायगड निवडलं, परंतु एक योगायोग आहे की शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे 2 शब्द एकत्रित केलेत की नाव शिवराय होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर संगीत तुमच्या कानांपर्यंत पोहोचवलं डीजे गणेश, डीजे संदेशनं, परंतु आमच्यापर्यंत इशारा पोहोचवला एम्पायर्सने व्हाईट बॉल. अजूनही लीगल 2 बॉल टाकायचे, तेव्हा संघ मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करेल. यासारखे कोपरी चांगला खेळला कोपरी संघ. कोपरी गावामध्ये खरं तर होळी खूप जल्लोषाने होते. होळी आणि दिवाळी या गावाची विशेषता आहे, कारण या गावामध्ये होळी प्रामुख्याने जास्त मोठ्या प्रमाणात खेळली जाते. रत्नदीप लोंगले यांना आपण विनंती करूयात की मंचावरती यायचं आहे. तुमचा वाढदिवस आम्ही मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. 1 बॉलचा दूर आहे आणि फुल टॉस बॉल ऑन साईडला. जरूर इनिंगमध्ये जी खराब सुरुवात झाली ती शेवटी खराब होत असताना SRK कोपरी संघाने परास्त केलाय टीम वेलेला आणि SRK कोपरी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल.